नमस्कार मंडळी, देव माणूस मधला अध्याय ही मालिका नुकतीच झी मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीला आली। देव माणूसच्या आधीचे दोनही सीझन सुपरहिट ठरले, त्यामुळे झी मराठीने हा तिसरा सीझन आणला आहे। या तिसऱ्या सीझन मध्ये पुन्हा एकदा किरण गायकवाड हाच प्रमुख भूमिका साकारताना दिसतोय। त्याने या मालिकेत दमदार खलनायकाची भूमिका साकारून सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे। किरण गायकवाड हा या अगोदर लागीर झालं जी या मालिकेतून घराघरात प्रसिद्धी झोतात आला। अभिनेत्याने वैयक्तिक आयुष्यात गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात लग्नगाठ बांधली। अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर हिच्यासोबत त्याने लग्नगाठ बांधली होती। दोघांची ओळख देव माणूस या मालिकेच्या सेटवर झाली। पहिल्यांदा या दोघांमध्ये मैत्री झाली। मैत्रीचं रूपांतर पुढे प्रेमात आणि 14 डिसेंबर 2024 रोजी या दोघांनी लग्नगाठ बांधली। यंदाचा वैष्णवीचा पहिलाच हा वटपौर्णिमेचा सण। या निमित्ताने नवऱ्यासाठी तिने खास पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत। या पोस्टमध्ये वैष्णवी म्हणते की खरंच मी खूप नशीबवान आहे की तुम्ही माझ्या आयुष्यात आलात, कारण तुम्ही टिपिकल नवरा नाही तर माझे मित्र आहात। असा मित्र जो मला खूप समजून घेतो आणि त्यामुळेच लग्नानंतर आयुष्यही खूप सुंदर वाटतं। लव यू किरण गायकवाड, असं वैष्णवीने या पोस्टमध्ये म्हटलं आहे। वैष्णवीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर देव माणूस 2 नंतर ती सन मराठीवरील टिकळी या मालिकेत झळकली होती। यासोबतच तिने बांबू या मराठी चित्रपटात सुद्धा काम केलं आहे। तर किरण आणि वैष्णवीची जोडी तुम्हाला कशी वाटते हे कमेंट्स करून नक्की सांगा। मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।